नमस्कार मंडळी, आज आपण मस्त कुरकुरीत मसालेदार चटपटीत मसाला कॉर्न बनवणार आहोत। झटपट असे हे मसाला कॉर्न तयार होतात, अगदी तोंडाची चव वाढवणारे। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी इथे मी एक मोठं कणीस सोलून घेतलेलं आहे। मस्त कपभर दाणे पडलेले आहेत। मोठे दाणे असलेलं कणीस आपल्याला घ्यायचं आहे। आता हे आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊयात। यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि एक उकळी येऊन देऊयात। हे पहा, उकळी आल्यानंतर 5 मिनिटं झालेली आहेत। दाणे सुद्धा छान टम्म फुगलेत। आता गॅस बंद करून हे एका गाळणीमध्ये आपण ओतून घेऊयात। याच्यातील सगळं पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे। पाणी सुद्धा निथळलेलं आहे आणि दाणे सुद्धा थंड झालेले आहेत। थंड झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। गरज असेल तर मीठ घाला आणि दाण्यांना जर शिजवताना मीठ लागलं असेल तर घातलं नाही तरी सुद्धा चालेल। आणि एक चमचाभर लाल तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा घालून घ्या। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला छोटे 2 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे। मैद्यासोबतच यामध्ये आपल्याला 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे। व्हिडिओ स्किप झाल्यामुळे, शूट न झाल्यामुळे मी येथे दाखवलेला नाही। हे घालून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, मी मिक्स करून घेतलेलं आहे। 2 चमचे मैदा आणि 3 चमचे किंवा मग 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। पूर्णपणे कॉर्नला हे कोट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता। कोट करून झाल्यानंतर हे आपल्याला थोडंसं असं झाडून घ्यायचं आहे। त्यामुळे एक्स्ट्रा पीठ वरचं खाली जाईल किंवा मग खाली पडेल। हे पहा, आता हे आपले तळण्यासाठी तयार झालेले आहेत। आपण तळून घेऊयात। हे तळून घेण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं। तेल छान कडक गरम झालेलं आहे। तेल छान कडक गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून एक स्वीट कॉर्न घालून बघा तेल कितपत तापलेलं आहे। स्वीट कॉर्न घातल्याबरोबर वरती आला तर समजायचं तेल छान तापलं आहे। आता आपण स्वीट कॉर्न तळून घेऊयात। कढईमध्ये बसतील एवढे स्वीट कॉर्न घालून घ्या। हाताने तेलामध्ये सोडण्यापेक्षा असे हे तुम्ही झाऱ्याने सुद्धा सोडू शकता। सगळ्या बाजूने पसरवून आपल्याला हे घालायचे आहेत। स्वीट कॉर्न घालून एक 2 मिनिटानंतर ते हलवून घ्या आणि हे असेच ढवळत ढवळत आपल्याला सगळ्या बाजूने मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये मका तळताना फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि असे एकसारखे ढवळत राहायचे आहेत। आणि सेफ्टीसाठी तुम्ही कढईपासून थोडं लांब उभे राहूनच तळून घ्या। हे पहा, याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे हलके क्रिस्पी झालेले आहेत। आता हे तेलामधून काढून घेऊयात। तेलामधून काढल्यानंतर ते टिश्यू पेपरवरतीच काढून घ्या, कारण यामध्ये थोडं तेल असतं। हे पहा, मस्त क्रिस्पी कॉर्न तळून झालेले आहेत कुरकुरीत। चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। हे पहा, कुरकुरीत मस्त मसाले कॉर्न तयार झालेले आहेत। आता तुम्ही हे असेच खाल्लेत तरी मस्त कुरकुरीत लागतील, पण आपण याची भेळ बनवून घेऊयात। थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल तिखट आणि चाट मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त जबरदस्त टेस्टी अशी ही भेळ लागते, कुरकुरीत चटपटीत। एकदा नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।